So this is subject is financial accounting and chapter is investment accounting. In previous lecture we have started this problem, Calcutta investment. So now we will complete this problem. See, काही ट्रान्झॅक्शन्स जे आहेत हे आपल्या लास्ट लेक्चरला कंप्लीट झाले होते. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. ऑन 30th November 2017, 300 debentures are sold come interest for rupees 32,250. 1st नोव्हेंबरचं आपलं ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं आहे. नेक्स्ट डेट आहे 30th नोव्हेंबर. मंथ सेम आहे, फक्त डेट डिफरंट आहे. 30th नोव्हेंबर 2017. डिबेंचर्स जे आहेत हे सोल्ड आउट मीन्स सेल केलेले आहेत. जेव्हा ट्रान्झॅक्शन सेल्सचं असेल, वी हॅव टू ॲसर्टन वेदर इट इज अ प्रॉफिट ऑर लॉस. जेव्हा जेव्हा सेलचं ट्रान्झॅक्शन असेल, आपल्याला प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे हे फाइंड आउट करायचं आहे. परचेसचे ट्रान्झॅक्शन डेबिट साईडला रेकॉर्ड होतील इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या, आणि जे सेलचे ट्रान्झॅक्शन आहेत हे क्रेडिट साईडला रेकॉर्ड होतील. So we see the working. 30th November, 300 debentures are sold at come interest for rupees 32,250. See, first we have to ascertain nominal value, next accrued interest, and next is cost. First we will see nominal value. So the formula is number of debentures into face value. Number of debentures 300 debentures, फेस व्हॅल्यू 100. सी, ही जी फेस व्हॅल्यू आहे प्रॉब्लेमच्या स्टार्टिंगलाच त्यांनी मेन्शन केलेलं आहे. 600 12% डिबेंचर्स ऑफ रुपीज 100 इच. प्रत्येक डिबेंचरची जी व्हॅल्यू आहे 100 रुपीज आहे फेस व्हॅल्यू त्याची. सो 300 into 100, the answer is 30,000. सो आपली नॉमिनल व्हॅल्यू इथे आपण फाइंड आउट केली आहे 30,000. नेक्स्ट accrued interest. Accrued interestचा फॉर्म्युला आहे रेट ऑफ इंटरेस्ट इंटू पीरियड इन मंथ्स इंटू नॉमिनल व्हॅल्यू. रेट ऑफ इंटरेस्ट विल बी द सेम. फिक्स इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटीज आहेत, सो रेट ऑफ इंटरेस्ट सगळ्या ट्रान्झॅक्शनमध्ये सेमच येणार आहे. सो 12% रेट ऑफ इंटरेस्ट इंटू पीरियड इन मंथ्स. मंथ्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. सी, ट्रान्झॅक्शनची डेट आहे 30th नोव्हेंबर. 30 नोव्हेंबरचं ट्रान्झॅक्शन आहे. मग या 30 नोव्हेंबरच्या आधीची इंटरेस्ट रिसिव्ह झालेली जी डेट आहे, जी ड्यू डेट आहे, आणि त्या ड्यू डेटला इंटरेस्ट रिसिव्ह झालेला आहे, तर त्या डेटच्या पुढे किती मंथ्स कंप्लीट झाले, जेवढे मंथ्स कंप्लीटेड आहेत ते मंथ्स आपल्याला ॲक्रुड इंटरेस्टसाठी कॅल्क्युलेशनसाठी लागणार आहेत. सो लास्ट जो इंटरेस्ट आहे, सी, लास्ट इंटरेस्ट रिसिव्ड कधी झाला आहे 30th जून. हा इंटरेस्ट रिसिव्ड. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस. सी, लास्ट इंटरेस्ट जो रिसिव्ड झाला आहे 30th जूनला झालेला आहे. प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट केव्हा रिसिव्ड होणार आहे? कंपनी इंटरेस्ट पेएबल मीन्स कंपनीने इंटरेस्ट पेएबल करणार आहे आणि आपल्याला इंटरेस्ट हा रिसिव्ड होणार आहे. सो इंटरेस्ट रिसिव्ड केव्हा होईल? 30th जून अँड 31st डिसेंबर. त्यात 30th जूनला आपल्याला इंटरेस्ट रिसिव्ड झालेला आहे, मिळालेला आहे. सो 30th जून नंतरचे जे मंथ आहेत हे कॅल्क्युलेट करायचे. केव्हापर्यंत? तर 30th नोव्हेंबरपर्यंत. बिकॉज ट्रान्झॅक्शनची डेट काय आहे? 30 नोव्हेंबर, 30th नोव्हेंबर. सो महिने कसे येतील? 30th जूनला इंटरेस्ट रिसिव्ड झाला आहे, त्यामुळे कॅल्क्युलेशनमध्ये जून मंथ येणार नाही, बिकॉज 30th जूनच्या शेवटच्या तारखेला मिळालेलं आहे. सो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अँड नोव्हेंबर. आता या ट्रान्झॅक्शनमध्ये नोव्हेंबर मंथसुद्धा आपण कॅल्क्युलेशनमध्ये घेतो आहे, बिकॉज ट्रान्झॅक्शनची डेट जी आहे ही 30th नोव्हेंबर आहे. जेवढे मंथ्स कंप्लीट होत आहेत तेवढे सगळे मंथ्स आपल्याला घ्यायचे आहेत. सो कंप्लीटेड मंथ्स जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अँड नोव्हेंबर.
दॅट्स वाय आपल्याला इथे 5 मंथसाठी ॲक्रूड इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. नॉमिनल व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केलेली आहे 30,000 ॲज इट इज येणार आहे. So 12% interest on 30,000 for 5 months. Calculation मध्ये कसं येईल 12% means 12 divided by 100. 5 months means 5 divided by 12 into 30,000. इथे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. So our accrued interest is 1,500. हे कॅल्क्युलेशन कम्प्लीट करून झालं आपल्याला ॲक्रुड इंटरेस्ट किती मिळाला आहे तर 1,500 इंटरेस्ट मिळालेला आहे. इथपर्यंत ट्रान्झॅक्शन सगळ्यांना लक्षात आलंय? Yes. ओके. सी वी हॅव टू ॲसर्टन द कॉस्ट. प्रॉब्लेममध्ये काय म्हटलंय डिबेंचर्स सेल केलेले आहेत. क्रेडिट साईडला रेकॉर्ड होतील इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या ॲट कम इंटरेस्ट फॉर ₹32,250. कम इंटरेस्ट म्हटलेलं आहे. कम इंटरेस्ट मीन्स इट इन्क्ल्यूड्स इंटरेस्ट. जेव्हा जेव्हा ट्रान्झॅक्शनमध्ये कम इंटरेस्ट मेन्शन केलेलं असेल तेव्हा कम इंटरेस्टचा जो रेट आहे त्या रेटने नंबर ऑफ डिबेंचर्सना मल्टिप्लाय करायचं आहे. आता इथे डिरेक्टली अमाऊंट दिलेली आहे सो आपण डिरेक्ट अमाऊंट घेतोय आणि त्या कम इंटरेस्ट प्राईजमधून त्या कम इंटरेस्टचा जर रेट दिला असेल तर रेटने नंबर ऑफ डिबेंचर्सला मल्टिप्लाय करायचं आहे. आता इथे अमाऊंट दिली आहे सो डिरेक्टली आपण ती अमाऊंट घ्यायची आहे अँड लेस इंटरेस्ट. जेवढा आपण इंटरेस्ट इथे कॅल्क्युलेट केलेला आहे ॲक्रूड इंटरेस्ट हा ॲक्रूड इंटरेस्ट या कम इंटरेस्ट प्राईजमधून लेस करायचा आहे. देन वी गेट अवर कॉस्ट. So 32,250 minus 1,500. हे 1,500 जे आहेत हे आपल्याला लेस करायचे आहेत. येणारी अमाऊंट जी आहे ही आपली कॉस्ट असणार आहे. जेव्हा कम इंटरेस्ट सांगितलं असेल कम इंटरेस्ट प्राईजमधून जेवढा आपण ॲक्रूड इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलाय हा लेस करायचा आहे आणि लेस करून झाल्यावर आपल्याला ती कॉस्ट जी आहे ही मिळणार आहे. So 30,750 दिस इज अवर कॉस्ट. ही आपल्याला कॉस्ट मिळालेली आहे. ट्रान्झॅक्शन सेल्सचं आहे सो इथे आपल्याला प्रॉफिट होतोय का लॉस होतोय हे सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. इन्व्हेस्टमेंट सेल केल्यावर एकतर प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल. दॅट्स वाय आपण इथे तो कॅल्क्युलेट करतोय. आपण नॉमिनल व्हॅल्यू ॲक्रूड इंटरेस्ट अँड कॉस्ट फाइंड आउट करून घेतलेली आहे. त्या अमाऊंट्स आपण रेकॉर्ड करून घेऊया इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये. नॉमिनल व्हॅल्यू 30,000, ॲक्रूड इंटरेस्ट 1,500 अँड कॉस्ट इज 30,750. रेकॉर्ड करून घेऊया. सेलचं ट्रान्झॅक्शन क्रेडिट साईडला रेकॉर्ड होईल. सो नोव्हेंबर 30th बाय बँक अकाउंट ट्रान्झॅक्शन सेलचं आहे. नॉमिनल व्हॅल्यू जेवढी आपण कॅल्क्युलेट केली आहे 30,000. नेक्स्ट इंटरेस्ट 1,500 अँड नेक्स्ट इज कॉस्ट. कॉस्ट पण आपण फाइंड आउट केलं 30,750. इथे आपलं हाफ ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालेलं आहे. जे मेन पॉईंट्स होते ते आपण फाइंड आउट केलेत. नॉमिनल व्हॅल्यू ॲक्रूड इंटरेस्ट अँड कॉस्ट. नेक्स्ट याच ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला प्रॉफिट ऑर लॉस सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. फॉर फाइंडिंग आउट प्रॉफिट ऑर लॉस वी हॅव टू ॲसर्टन कॅरिंग अमाऊंट. इन्व्हेस्टमेंट सेल केल्यानंतर प्रॉफिट होतोय की लॉस हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फर्स्ट कॅरिंग अमाऊंट जी आहे ही कॅल्क्युलेट करायची आहे अँड देन सेलिंग प्राइस. ही जी सेलिंग प्राइस आहे जी आपण कॉस्ट फाइंड आउट केली आहे त्या कॉस्टमधून त्या सेलिंग प्राइसमधून ही कॅरिंग अमाऊंट जी आहे ही लेस केल्यावर आपल्याला कळेल प्रॉफिट होतोय की लॉस होतोय. सो हाऊ टू कॅल्क्युलेट दिस कॅरिंग अमाऊंट. सी हे इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहे. ट्रान्झॅक्शन आपलं
नोव्हेंबर 30 नोव्हेंबरचा इथे आपला ट्रान्झॅक्शन आहे. या ट्रान्झॅक्शनच्या आधी डेबिट साईडला जेवढ्या अमाउंट्स दिसत आहेत, आता नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आपण फर्स्ट घेऊया. नॉमिनल व्हॅल्यू कॉलममध्ये 30 नोव्हेंबरच्या आधी जेवढे ट्रान्झॅक्शन झालेत त्या सगळ्या ट्रान्झॅक्शनचे आपल्याला ॲडिशन करायचे. 60,000 प्लस 20,000 प्लस 20,000 आणि त्या सगळ्या अमाऊंट्समधून या 30 नोव्हेंबरच्या आधी जे क्रेडिट साईडला जेवढे ट्रान्झॅक्शन झालेत, आता इथे नॉमिनल व्हॅल्यू इथे काहीच नाही आहे बिकॉज हा इंटरेस्ट रिसीव्ह झालेला आहे. 30 नोव्हेंबरच्या आधी कोणतंही सेलचं ट्रान्झॅक्शन झालेलं नाही आहे, त्यामुळे या अमाऊंट्समधून काही लेस होत नाही आहे. जर इथे सेलचे ट्रान्झॅक्शन झालेले असते तर काय केलं असतं, तर डेबिट साईडचं जी टोटल आहे त्या टोटलमधून क्रेडिट साईडला जेवढी अमाऊंट आहे ती आपण लेस केली असती. बट या ट्रान्झॅक्शनच्या आधी सेलचं ट्रान्झॅक्शन झालेलं नाहीये. सो आपण काय करतोय इथे त्यांची ॲडिशन करायचे. 60,000 प्लस 20,000 प्लस 20,000. नॉमिनल व्हॅल्यू कॉलम जो डेबिट साईडचा नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे त्याची टोटल करायची आहे. 60,000 प्लस 20,000 प्लस 20,000. आन्सर इज 1 लाख. त्या टोटलमधून क्रेडिट साईडला 30 नोव्हेंबरच्या आधी जर सेलचे ट्रान्झॅक्शन झाले असतील तर ती जी अमाऊंट आहे ती लेस करायची आहे. आत्ता इथे काहीच झालेलं, इथे कोणतंही सेलचं ट्रान्झॅक्शन आधी झालेलं नाही आहे. दॅट्स वाय यातून काहीच लेस होणार नाही. जेव्हा आधी सेलची ट्रान्झॅक्शन झाली असतील या ट्रान्झॅक्शनच्या डेटच्या आधी तर ती आपल्याला लेस करावी लागतील. आता काहीच झालेलं नाही आहे ट्रान्झॅक्शन, सो त्यातनं काहीच लेस होणार नाही. सो हे नॉमिनल व्हॅल्यू कॉलमची टोटल आली आहे 1 लाख. नेक्स्ट जो कॉस्ट कॉलम आहे डेबिट साईडचा, त्या कॉस्ट कॉलमचे आपल्याला टोटल घ्यायचे. 30 नोव्हेंबर या डेटच्या आधी, या ट्रान्झॅक्शनची जी डेट दिलेली आहे त्याच्या आधीचे जेवढे ट्रान्झॅक्शन झालेत डेबिट साईडचे त्या सगळ्यांची टोटल घ्यायचे. 70,000 प्लस 20,400 19,200 यांची टोटल घ्यायचे. आणि क्रेडिट साईडला जे सेलचं ट्रान्झॅक्शन आहे 30 नोव्हेंबरचं त्याच्या आधी जे ट्रान्झॅक्शन झालेत सेलची, आता याच्या आधी कोणतंच सेलचं ट्रान्झॅक्शन झालेलं नाही आहे. दॅट्स वाय डेबिट साईडच्या टोटलमधून काहीच लेस होणार नाही. बट जेव्हा सेलच्या ट्रान्झॅक्शनच्या आधी अजून सेलचे काही ट्रान्झॅक्शन झालेले असतील 30 नोव्हेंबरच्या आधी जर झाले असतील तर त्या क्रेडिट साईडच्या कॉस्टच्या कॉलममध्ये जेवढे अमाऊंट्स आहेत त्याची टोटल ही डेबिट साईडच्या टोटलमधून लेस केली जाईल. बट आत्ता इथे काहीच नसल्यामुळे त्यातनं काही लेस होणार नाही. सो 70,000 प्लस 20,400 19,200 टोटल इज 1,09,600. सो आपण हे डेबिट साईडच्या ज्या टोटल्स आहेत या घेतलेल्या आहेत. अँड नाव कॉस्ट डिवायडेड बाय नॉमिनल व्हॅल्यू. कॉस्ट कॉलमची जी टोटल आहे 1,09,600 डिवायडेड बाय 1 लाख इंटू 30,000. कॉस्ट कॉलमची जी टोटल आलेली आहे त्या टोटलला नॉमिनल व्हॅल्यू कॉलमच्या टोटलने डिवाइड करायचं आहे अँड मल्टिप्लाय करायचं आहे नॉमिनल व्हॅल्यू, ट्रान्झॅक्शनची जी नॉमिनल व्हॅल्यू आहे. वर्किंग नोटमध्ये आपण जी नॉमिनल व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे 30 नोव्हेंबर त्याच डेटच्या ट्रान्झॅक्शनची जी नॉमिनल व्हॅल्यू आहे त्याने मल्टिप्लाय करायचं आहे. देन वी गेट अवर कॅरिंग अमाऊंट. So carrying amount is 32,880 rupees. सो आपली कॅरिंग अमाऊंट जी आहे ही 32,880 आपण इथे फाइंड आउट केलेली आहे. आता कॅरिंग अमाऊंट नंतर काय करायचं आहे तर प्रॉफिट ऑर लॉस, सेलिंग प्राइस लेस कॅरिंग अमाऊंट, वी गेट अवर प्रॉफिट ऑर लॉस. सेलिंग प्राइस मीन्स जेवढी आपली कॉस्ट आहे. फर्स्ट 3 व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केल्यात, नॉमिनल व्हॅल्यू, ॲक्र्यूड इंटरेस्ट अँड कॉस्ट. मग या कॉस्टमध्ये जी कॉस्ट अमाऊंट आपण फाइंड आउट केलेली आहे 30,750
त्या 30,750 मधून ही सेलिंग प्राइस, ही कॉस्ट जी आहे दॅट इज अवर सेलिंग प्राइस, या सेलिंग प्राइस मधून कॅरिंग अमाऊंट लेस करायची आहे. सो 30,750 दिस इज अवर सेलिंग प्राइस. थर्टी 30,750 मायनस कॅरिंग अमाऊंट, जी कॅरिंग अमाऊंट आहे ती आपल्याला लेस करायची आहे. So 30,750 minus 32,880. सेलिंग प्राइस जी आहे ही लेसर आहे, सेलिंग प्राइस कमी आहे कॅरिंग अमाऊंटपेक्षा. सो इथे लॉस आपल्याला सफर करावं लागतं. जेव्हा सेलिंग प्राइस जास्त असेल कॅरिंग अमाऊंटपेक्षा तेव्हा प्रॉफिट होणार आहे. सो इथे अमाऊंट जी आहे ही येईल 2,130. आपण 30,750 मधून 32,880 अमाऊंट मायनस केल्यावर इथे अमाऊंट जी आहे ही मायनसमध्ये येणार आहे. सो आपल्याला लॉस इथे होतोय. जेव्हा अमाऊंट पॉझिटिव्हमध्ये येईल, जेव्हा अमाऊंट प्लसमध्ये येईल तेव्हा प्रॉफिट असेल. सो अवर लॉस इज 2,130. इथे लॉस आपल्याला मिळालेला आहे. जो लॉस आहे हा लॉस इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायचा आहे. जर ट्रान्झॅक्शनमध्ये सेल करून झाल्यावर जर प्रॉफिट मिळाला, जर प्रॉफिट झाला तर तो डेबिट साईडला रेकॉर्ड केला जातो. जेव्हा लॉस होतो तेव्हा तो क्रेडिट साईडला रेकॉर्ड केला जातो. आपल्याला लॉस रेकॉर्ड करायचा आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. 30 नोव्हेंबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंटू ब्रॅकेट लॉस. जो लॉस आहे हा आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. लॉस रेकॉर्ड करताना तो कॉस्ट कॉलम मध्ये रेकॉर्ड करायचा आहे. 2,130. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इज, आता 30 नोव्हेंबरचं ट्रान्झॅक्शन इथे कम्प्लीट झालंय. सेलचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालंय. ऑन 31st डिसेंबर 400 debentures are sold ex interest at 38,650. सी नेक्स्ट ट्रान्झॅक्शन जे आहे, नेक्स्ट ट्रान्झॅक्शनमध्ये काय केलं आहे तर 31st डिसेंबरला डिबेंचर्स सोल्ड आउट मीन्स सेल केलेलं आहे. पुन्हा सेलचं ट्रान्झॅक्शन आहे. सेलचं ट्रान्झॅक्शन इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केलं जातं. सी द वर्किंग. 31st December 400 debentures are sold ex interest at 38,650. See, number of debentures 400. First we will calculate the nominal value, next accrued interest, and next is cost. Nominal value, number of debentures into face value. Number of debentures दिलेले आहेत 400, number of debentures into 100 face value. ट्रान्झॅक्शनच्या सुरुवातीलाच त्यांनी मेन्शन केलंय प्रत्येक डिबेंचर 100 रुपीजचा आहे. सो 400 into 100. So our nominal value is 40,000. आपली नॉमिनल व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली इथे. नेक्स्ट accrued interest. We have to calculate this accrued interest, rate of interest into period in months into nominal value. Rate of interest remains same. Rate of interest सगळ्या ट्रान्झॅक्शनना सेम आहे 12%. Then period in months. We have to calculate the months. ट्रान्झॅक्शनचा मंथ कोणता आहे, डेट 31st डिसेंबर. 31st डिसेंबरचं इथे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. इथे 31st डिसेंबरच्या ट्रान्झॅक्शनसाठी 31st डिसेंबरच्या आधी जे नियरेस्ट ड्यू डेट आहे आणि त्या ड्यू डेटला इंटरेस्ट रिसिव्ड झालेला आहे अशा ड्यू डेटपासून 31st डिसेंबरपर्यंत आपल्याला मंथ जे आहेत हे कॅल्क्युलेट करायचे. सी इन्व्हेस्टमेंट अकाउंट इंटरेस्ट जो रिसिव्ड आहे हा कधी झाला आहे तर 30 जूनला इंटरेस्ट रिसिव्ड झालेला आहे. सी इन द प्रॉब्लेम ड्यू डेट्स दोन दिलेले आहेत 30th जून अँड 31st डिसेंबर.
आपल्या ट्रान्झॅक्शनची डेटच 31 डिसेंबर आहे. दॅट्स वाय इथे काय करायचं आहे, तर 31 डिसेंबरच्या आधीची जी ड्यू डेट आहे आणि त्या ड्यू डेटला जर इंटरेस्ट रिसिव्ह झालेला असेल तर त्या डेटपासून 31 डिसेंबरपर्यंत मंथ कॅल्क्युलेट करायचे, कम्प्लिटेड मंथ्स फाइंड आउट करायचे. 30 जूनला इंटरेस्ट रिसिव्ह झाला होता, सो जूनपासून पुढचे मंथ्स जे आहेत कम्प्लीट झालेले तेवढे फाइंड आउट करायचे. सो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. सी इथे 6 मंथ्स आहेत. 6 मंथ्स आपण इथे कॅल्क्युलेट केलेत बिकॉज 30 जूनला इंटरेस्ट रिसिव्ह झाला होता आणि त्याच्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत. सो जुलै कम्प्लीट मंथ येईल, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. डिसेंबरचा सुद्धा मंथ येईल बिकॉज ट्रान्झॅक्शनची डेट जी आहे ही 31 आहे. ट्रान्झॅक्शन केव्हा झालं आहे, मंथ एंडच्या दिवशी, म्हणजे डिसेंबर 31ला ट्रान्झॅक्शन झालं आहे. सो डिसेंबर मंथसुद्धा इथे कम्प्लीट येईल. So 12% for 6 months into nominal value. Nominal value जी आपण इथे find out केलेली आहे 40,000. So 12% interest on 40,000 for 6 months. 12% means 12 divided by 100. 6 months means 6 divided by 12 into nominal value 40,000. So our answer is 2,400. Calculation आपल्याला करायचं आहे. सो इथे ॲक्रूड इंटरेस्ट जो आहे हा आपण कॅल्क्युलेट केला आहे. ॲक्रूड इंटरेस्ट फॉर 6 मंथ्स. सी द ट्रान्झॅक्शन 400 डिबेंचर्स आर सोल्ड. सेलचं ट्रान्झॅक्शन आहे ॲट एक्स इंटरेस्ट. एक्स इंटरेस्ट म्हटलेलं आहे. एक्स इंटरेस्टची डिरेक्टली इथे व्हॅल्यूज दिलेली आहे. जर इथे रेट दिलेला असता, एक्स इंटरेस्ट रेट 98, 97 असा जर रेट दिला असता तर आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करावी लागली असती. जेव्हा डिरेक्टली अमाऊंट दिलेली असते तेव्हा ही आपण अमाऊंट डिरेक्टली घेणार आहोत. एक्स इंटरेस्टचा जेव्हा रेट दिलेला असेल तेव्हा आपण काय करत होतो, नंबर ऑफ डिबेंचर्स इंटू जो एक्स इंटरेस्टचा रेट आहे त्याने मल्टिप्लाय करायचं, देन वी गेट अवर एक्स इंटरेस्ट प्राइस. तेव्हा आपण तिथे कॉस्ट जी आहे ती इझिली फाइंड आउट करतो. बट आता इथे काय म्हटलंय, तर इथे डिरेक्टली अमाऊंट दिलेली आहे. सो कॉस्ट 38,650. आपली डिरेक्टली कॉस्ट येणार आहे 38,650. सो आपण नॉमिनल व्हॅल्यू, ॲक्रूड इंटरेस्ट अँड कॉस्ट इथे फाइंड आउट केले, ते आपण रेकॉर्ड करून घेऊया इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये. ट्रान्झॅक्शनची डेट इम्पॉर्टंट आहे 31 डिसेंबर. सेलचं ट्रान्झॅक्शन आहे, सो क्रेडिट साईडला रेकॉर्ड होईल बाय बँक अकाउंट सेल. नॉमिनल व्हॅल्यू जी आपण नॉमिनल व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे 40,000. इंटरेस्ट, ॲक्रूड इंटरेस्ट जो आपण फाइंड आउट केला आहे 2,400. नेक्स्ट कॉस्ट, कॉस्ट जे आपण फाइंड आउट केलं 38,650. सी इथे आपलं सेलचं ट्रान्झॅक्शन हाफ कम्प्लीट झालेलं आहे. जेव्हा सेलचं ट्रान्झॅक्शन असेल वी हॅव टू ascertain whether it is a profit or loss. सेलचं ट्रान्झॅक्शन आहे, सो आपल्याला प्रॉफिट झाला आहे का लॉस हे फाइंड आउट करायचं आहे. अँड फॉर दिस वी हॅव टू कॅल्क्युलेट द कॅरिंग अमाऊंट. आपल्याला कॅरिंग अमाऊंट जी आहे हे कॅल्क्युलेट करायची आहे. कॅरिंग अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायचं, तर नॉमिनल व्हॅल्यू अँड कॉस्ट. सी दिस इज इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आता कॅरिंग अमाऊंट कॅल्क्युलेट करताना नॉमिनल व्हॅल्यू कॉलम अँड कॉस्ट, दीज टू कॉलम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट, डेबिट साईडचा जो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे त्या कॉलममध्ये ट्रान्झॅक्शनची आपल्या डेट काय आहे, तर 31 डिसेंबर. 31 डिसेंबरच्या आधी जेवढे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्या सगळ्याची